नमस्कार युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र बीड यांच्या मार्फत युवा प्रशिक्षणार्थ्यांना निशुल्क प्रमाणपत्र वितरित करण्यासंदर्भाचं एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। अशाच प्रकारचं परिपत्रक इतरही जिल्ह्यांतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी वितरित होणार आहे। त्यामुळे राज्यातील सर्व युवा प्रशिक्षणार्थ्यांना निशुल्क प्रमाणपत्र वितरित केले जाणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, जरी तुमच्या कामी हे प्रमाणपत्र पडत नसेल तरी तुम्हाला हे प्रमाणपत्र अवश्य घ्यायचं आहे। जर तुमच्यापैकी एखादा विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल आणि एखाद्या पोस्टवरती किंवा एखाद्या पदाकरिता त्यांचं इंटरव्ह्यू असेल, तर त्या ठिकाणी जर त्या इंटरव्ह्यू पॅनलवरती विचारण्यात आलं की तुम्हाला कुठल्या प्रकारचा अनुभव आहे का, तर त्या ठिकाणी तुम्हाला सांगता येणार आहे की या योजनेच्या माध्यमातून, अर्थात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून मी ह्या आस्थापनामध्ये 11 महिन्याचं कामकाज केलेलं आहे, शासकीय कामकाजाचा मला अनुभव आहे। अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी या प्रमाणपत्राचा उपयोग करून घेऊ शकता। ओके, तर तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही हे प्रमाणपत्र अवश्य घ्यायचं आहे। हे प्रमाणपत्र घेत असताना संबंधित आस्थापना प्रमुखांनी जर तुम्हाला काही पैशाची मागणी केली तर तुम्हाला कृपया करून कुठल्याही प्रकारचा शुल्क त्या ठिकाणी द्यायचं नाही, कुठल्याही प्रकारचे पैसे त्या संबंधित आस्थापना प्रमुखांना तुम्हाला द्यायचं नाही। हे निशुल्क प्रमाणपत्र तुम्हाला वितरित करण्यात येत आहे। ओके, आता आपण पाहूयात की युवा प्रशिक्षणार्थ्यांचं रखडलेलं मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत वितरित केलं जाणार आहे। आता आपण गेल्या वेळेस एक व्हिडिओ बनवला होता, त्यामध्ये बऱ्याचशा प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पेमेंट जमा झालेले आहे अशा संदर्भाची कमेंट्स त्यांनी केलेली आहे। आता काही प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन निश्चितपणे रखडलेले आहे, ते मानधन लवकरात लवकर जमा होतील या संदर्भात देखील पाठपुरावा चाकूरकर साहेबांमार्फत केलं जात आहे। माननीय कौशल्य आयुक्त अमित सैनी साहेबांची देखील त्यांनी भेट घेतलेली आहे। या भेटीदरम्यान लवकरात लवकर युवा प्रशिक्षणार्थ्यांचं मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जावं, अन्यथा आम्ही या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करू अशी देखील त्यांच्यामार्फत त्या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत। ओके, त्यामुळे प्रशिक्षणार्थी मित्रांनो, तुम्हाला निश्चिंत राहायचं आहे। तुमचं पेमेंट तुम्हाला सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये देणार आहे। तुमचं पेमेंट कुठेही जाणार नाही, थोडंसं वेळ लागेल, त्यामुळे तुम्हाला पेमेंट संदर्भात निश्चिंत राहायचं आहे। तत्पूर्वी प्रशिक्षणार्थी मित्रांनो, तुम्हाला चेक करायचं आहे तुमचे बँक डिटेल्स बरोबर आहेत का, तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक नंबरशी संलग्न आहे का, लिंक आहे का, हे चेक करायचं आहे। तसेच आस्थापनांशी तुम्हाला संपर्क करायचा आहे। त्या ठिकाणी तुमची माहे अटेंडन्स, तुमच्या उपस्थिती अहवाल तुम्ही योग्य पद्धतीने सादर केलेला आहे का, हे देखील तुम्हाला एकदा तपासून पाहायचं आहे। ओके, तरच तुम्हाला तुमची अटेंडन्स जर योग्य पद्धतीने तुम्ही भरलेली असेल, जर त्या ठिकाणी अहवाल दाखल केलेला असेल, तरच तुम्हाला पेमेंट होणार आहे। हे देखील वस्तुस्थिती आहे, हे तुम्ही नाकारू शकत नाही। त्यामुळे परत एकदा तुम्हाला आस्थापना प्रमुखांशी संपर्क करायचा आहे, त्या ठिकाणी जाऊन विचारणा करायचा आहे की माझी अटेंडन्स तुम्ही भरलेली आहे का, अपलोड केलेली आहे का, अप्रूव्हल मिळालेले आहे का, हे सर्व बाबी त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करायचं आहे। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही एक छोटीशी अपडेट तुमच्यापर्यंत मी शेअर केलेला आहे। या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता। तेव्हा भेटूयात पुढील अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून। धन्यवाद।